हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफस्टाईल बाय उत्कर्षामध्ये मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आपला आजचा सब्जेक्ट आहे काय असेल, अर्थातच सगळ्या महिलांची एकमेव अडचण, घातलेली ज्वेलरी कुठे ठेवायची. तर मलाही तोच मोठा प्रचंड प्रश्न पडलेला असतो की ज्वेलरी म्हणजे आपली आर्टिफिशियल ज्वेलरी, नकली ज्वेलरी, तर ते ठेवायची कुठे. बट ऑब्व्हियसली आपण सोन्याची ज्वेलरी जी असते ती तिजोरीमध्येच ठेवतो. बट जे आपण डेली वेअरला जे आपण इयरिंग्स यूज करतो, कधी कधी नेकलेस यूज करतो, बऱ्याच काही गोष्टी असतात, कधी कधी बँगल्स वगैरे जे काही कडा असतो, तर त्या ठेवायच्या कुठे. तर इथे तिथेच पर्सनली माझ्या बाबतीत तरी खूपदा असं होतं की इथे तिथे ठेवलं की आमची शास्त्रा 1 ते 2 मिनटात ते गहाळ करते. गहाळ म्हणजे एक कानातलं तुम्हाला इथे बेडवरती दिसलं ना, तर दुसऱ्या कानातलं बाजूच्या रूममध्ये असतं. तर बऱ्याचदा आमच्या मध्ये तो गोंधळ होतोच दोघींमध्ये. कारण की होतं काय, मग ऐन टायमाला काय घालायचं, मग एकाचं एक पेअर नसतं तर एकाचं एकच नसतं, तर मग एकाचं काय भेटलं तर मग एकाचा स्क्रूज भेटत नाही. अशा गोष्टी बऱ्याचदा होतात आमच्याबरोबर. तर मग आता त्याच्यावरती सॉल्युशन काय काढायचं, म्हणून त्या दिवशी जस्ट आपलं एक आठवड्याभरापूर्वी मिशोवरती मी एक ज्वेलरी ऑर्गनायझर बघितला. त्याच्यामध्ये तुम्ही मेडिसिन्स वगैरे पण ठेवू शकतात. तर मला म्हटलं की चला, नाही बाबा, ही तर आपल्या आवडतीची गोष्टच भेटली आपल्याला. जे कारण की मी आधी काय करायची, छोट्या गोष्टींमध्ये त्या कधी आपले आपले डबे देतात ना सोनार वगैरे, मग त्या डब्यामध्ये कधी कानातले ठेवू, कधी काय, म्हणजे असं काही प्रॉपर ऑर्गनाइज नव्हतं ते. मग कधी कधी वरच ठेवलं की मग त्याच्यावरती काहीतरी पड, किंवा तो एक प्रकार असं वरती ठेवल्यावरती कधी क्वचित काही ज्वेलरी असतात त्या काळ्या पडतात, काही पडत नाहीत, बट काही पडतात, अशा आहेत त्या ज्वेलरी. तर मग म्हटलं ऑर्डर केलं ते. तर म्हटलं आता माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर पण मला हे शेअर करणं खूप गरजेचं वाटतं, म्हणून मी आज तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन आली आहे की जेणेकरून तुम्हालाही या गोष्टी हेल्पफुल होईल. तर चला, आता आपण सुरुवात करूया. तर आता हा एवढा सगळा पसारा माझ्याकडे आहे. आता मी तुम्हाला अगदी म्हटल्याप्रमाणे मी अशा कुठल्या तरी डब्यांमध्ये असं आपलं ज्वेलरी ठेवून द्यायची. हे असं माझ्याकडे राहून जायचं, हे सोन्याचं आहे, तर ते असं राहून जायचं. मग आता हे कधीतरी कुठेतरी काय ना काहीतरी आपलं हरवायचं. त्याला एक बेस्ट ऑप्शन म्हणून मी त्या दिवशी मिशोवरून एक ज्वेलरी बॉक्स, हे ज्वेलरी ऑर्गनायझर ऑर्डर केला. सो चला, आता मी तुमच्याबरोबर तो शेअर करते आणि सोबतच तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन पण भेटेल बघायला. तर चला सुरुवात करूया. तर आता हा तुम्हाला ज्वेलरी बॉक्स मला शेअर करायचा आहे, जो मी मिशोवरून ऑर्डर केलेला हा आहे. असे 3 कंटेनर आहेत त्याचे. ह्याची लॉक साईड आहे, हे फर्स्ट आहे, फर्स्टवरचं, आणि हे सेकंड, आणि हा थर्ड. तर असे आपल्याला 3 कंटेनर भेटतात. असे 3 कंटेनर आहेत आपल्याकडे. आणि हे जे तुम्ही आता बघितलं ना, जे बॉक्समधून पडलं ना, एकदा दाखवते. हे हा ज्या चिप्स आहेत, हे जे तुम्ही बघता आहात ना, इथे तुम्ही ही चिप लावून वेगळा बॉक्स एक क्रिएट करू शकता, लाईक दिस. असा हा वेगळा बॉक्स तुम्ही इथे क्रिएट करू शकता. तसं अजून एका साईडला हेही आहे. म्हणजे अशा 2 तुम्ही चिप लावलेत ना की 1 2 3 असे 3 रकाने इथे बनले जातील आरामात. तर हे सगळं असं आहे. आणि याच्यामध्ये, आणि ह्या सगळ्या बॉक्समध्ये माझा ह्यापेक्षा सुद्धा जास्त पसारा मावतो. चला, तर आता आपण पुन्हा एकदा तुमच्यासमोर मी तुम्हाला ठेवून दाखवते की मी हे कसं मॅनेज करते ह्याच्यामध्ये. तर चला. तर आता मी सर्वात फर्स्ट ह्या कप्प्यामध्ये काय काय टाकणार आहे, आणि ह्या ज्या चिप्स आहेत, तर मला वाटलंच तर मग मी तिकडे बॉक्स अजून एक क्रिएट करेल, अदरवाईज नाही करणार. चला, सर्वात खाली ना मी नेक्स्ट मी आता इथे ह्याच्या माझ्या बांगड्या आहेत. आता हा एक कडा आहे आणि अजून एक हा कडा आहे, हा जो मी काल घातलेला तो. तर मी हे इथे ठेवून देणार आहे. आणि तुम्ही बघू शकता किती इझिली इथे हे व्यवस्थित मॅनेज झालेलं आहे. तर हे सगळीकडे गेले इथे. त्याच्यानंतर मी याच्या अपोजिट साईडला परत एक पट्टी लावणार आहे. आणि आता त्या पट्ट्यांमध्ये मोस्टली पिना खूपदा आपल्याला मिळत नाही, आपण आपल्याला पिना इकडे पडतात, त्याच्यामध्ये ह्या पिना मी इथे टाकणार आहे. आणि आपल्याला त्याची जोडणी असते, त्याला जोडणी घेऊन काढायची आहे. आणि पिना आहे इथे आता हे हाताला लागले झाले. तर हे लक्षात ठेवा, तर मी इथे आहे आणि पुढे इथे लावून टाकते.
आणि त्याच्यानंतर इयरिंग्स. आता हे जे इयरिंग्स आहेत ना, त्या ॲक्च्युली माझ्या बहिणीच्या स्टुडंटनी बनवलेले आहे. त्यांचं काहीतरी कॅम्प होतं, त्यावेळेस मी हेअरस्टाईल लावले आले प्रत्येकाचे पेअर ठेवून देते, म्हणजे मला नंतर त्रास नाही होणार. ठीक आहे. आता हा तर बॉक्स भरलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे बघा, हे इथे अगदी पद्धतशीर मी सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर आता ह्याच्यावरती आपण दुसरा कंटेनर लावणार आहोत, हा वाला कंटेनर. तर चला, तर आता हा मी व्यवस्थित बसवून घेते कंटेनर ह्याच्यावरती. तर आता ही पण साईड आपण लॉक करणार आहोत, इझिली लॉक होऊन जातात. आता हे बघा, प्रॉपर लॉक झालेला आहे हे. ठीक आहे. तर आता आपण हा कप्पा भरून घेणार आहोत. तर आता इथे बघू, जर ह्या चिप लागल्या तरच मी अटॅच करणार आहे, अदरवाईज नाही करणार आहे. तर ओके, आता हे बॉक्स रिकामे आहेत. एक लावते, ही दुसरी पण लावते. ठीक आहे. आता हा मी इथे ठेवून देते छोटे छोटे इयरिंग्स. त्याच्यानंतर हे सगळं सिल्वरचं आहे. सगळ्या गोष्टी त्या पण इथे जातात. पुन्हा हे जे ब्रेसलेट आहे ना, हे मी कुणालच्या लग्नामध्ये घेतलेलं. आणि ट्रस्ट मी, हे ना जे ज्वेलरीच्या बाजूला बसलेले असतात ना, आता मला हे कसं भेटा ना, ज्वेलरीच्या बाहेर बसलेले असतात ना, त्यांच्याकडून घेतलेले. फक्त हे घाईघाईमध्ये ना माझ्याकडून काल परवा हे ठेवताना फक्त हे निघालेलं आहे. दॅट्स इट. बाकी कलर तर अजिबातच गेलेला नाही आहे. ह्याला ऑलमोस्ट झाले आहेत 3-4 वर्ष. हे आमच्या सान मॅडमचं आहे, जिथला घेतलेलं. पण असं टाकतो मला थोडंसं हे हार्डी एकाच वस्तू घातलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तिने खूप सारा हे ब्रेसलेट आहे सोबतच, वाटतं असं हातात घालायचं. तर मग हे जातं इथे. त्याच्यानंतर बारी येते गोल्डवाल्याची. असे आहेत इयरिंग्स, ते पण जातात इथे. तर चला, कानातल्यांची जास्त क्वांटिटी असल्यामुळे आता मला इथे ह्या चिप लावणं गरजेचंच वाटतंय. देन अगेन हे वाले कलेक्शन आहे, हे जे आपण वन पीस वगैरे वेअर करतो तेव्हा घालू शकतो. पुन्हा एक त्याच्यानंतर अगेन दिस वन. आणि हे पण मी इथे टाकणार आहे. हे जे बारीक बारीक गोष्टी आहेत ना, त्या पण एकदम इझिली मावल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा आपला सेकंड टायर पण लावून झालेला आहे ज्वेलरीचा. तुम्ही बघू शकता, एकही वस्तू एकमेकात मिक्स झालेली नाही आहे, एकदम छानपैकी. आणि हा खालचा 1, 2. जरा आता आपण हा थर्ड कंटेनर लावायला घेणार आहोत. आता हा थर्ड कंटेनर आपण लावायला घेणार आहोत. हे बघू शकता, एवढ्या जड वस्तू आहेत ह्याच्यामध्ये, पण हल्लं नाही आहे काही अजिबात. प्रॉपर व्यवस्थित बसलेलं आहे हे. आता तर कंटेनरमध्ये आपल्याला इथे वरती अशी एवढी स्पेस आहे. तर आता इथे आता कसं आपलं सगळं सामान खालच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित फिट झालेलं आहे. तर आता हे जे सगळे माझे वॉच आहेत, हे वाले सगळे, ते इझिली तिथे वरती, कारण की वॉच मी मुद्दामूनच वर ठेवले, कारण की आपल्याला लागतं. तर हे वॉच आहे, ह्याचे जे पट्टे आहेत ते वगैरे. तर चला, तर आपण हे ठेवून घेऊया वॉच ह्याच्यामध्ये. सोबत हे बेल्ट आणि जे काय थोडेफार आपल्याला कमी जास्त करावे लागतात त्या गोष्टी.
आणि ही सिल्वर वगैरे ह्या गोष्टी इथे आरामात राहतात. आता ह्याच्यात हे सोन्याचं आहे म्हणून मी हे इथे वरती ठेवते आणि अर्थातच सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टी आणि हे वरती राहिलेलं एक कानातलं. तर अशा प्रकारे आपला बॉक्स प्रॉपर भरलेला आहे व्यवस्थित. कुठेही तुम्हाला काही वस्तू हव्या असतील तर आपण इझिली आपण ह्या शोधू शकतो की बाबा माझं कुठे काय आहे की नाही इंटरेस्टिंग गोष्ट. तर आता चला, आता हे तर झालं आहे, भरलं आहे आपण व्यवस्थित. तर हे वरती आपण पॅक करूया. लॉक असतात त्या साईडला हे ठेवायचं आहे. तर झालं की नाही आपलं इंटरेस्टिंग मस्तपैकी ज्वेलरी ऑर्गनायझरचा बॉक्स. तर अशा प्रकारे माझा प्रॉब्लेम खरंच खूप सॉल्व्ह झालेला आहे. तर तुम्ही ही गोष्ट मिशोवरून नक्की ऑर्डर करा. तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल जेव्हा अशा सगळ्या वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज होतात ना, आणि मग नंतर एकही वस्तू हरवत नाही. कारण की आपण घेताना खूप हौशीने घेतो, तर ते ठेवणंसुद्धा व्यवस्थित काम आहे आपलं. तर असा हा मी ऑर्डर केलेला आहे. तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक देऊन टाकेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आय होप सो हा नक्की तुम्हाला हेल्पफुल ठरेल. की कसं आहे, जे आपण एखादी गोष्ट घेतो तर नक्कीच ती दुसऱ्याला उपयोगाला येईल ह्या गोष्टीनेच आपण सजेशन देत राहतो या सगळ्या गोष्टींचं. तर चला सांगा मला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि माझं ज्वेलरी कलेक्शन पण तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चलो बाय.